आता आंबोळी बनवायची म्हटलं की त्यासाठी डाळ तांदूळ भिजत घालावे लागतात, मग मिक्सरवर बारीक करून त्याचं पीठ तयार करावं लागतं आणि त्यानंतर पीठ आंबवावं लागतं आणि हे सगळं करण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो. पण अचानक एखाद्या दिवशी जर का तुम्हाला आंबोळी खायची इच्छा झाली असेल तर पीठ न आंबवता अगदी 10 ते 15 मिनिटात ही मस्त अशी मऊ लुसलुशीत जाळीदार आंबोळी तुम्हाला तयार करता येऊ शकते. कारण आज आपण कुठलीही पूर्वतयारी न करता डाळ तांदूळ भिजत न घालता अतिशय मऊ लुसलुशीत आणि छान जाळीदार आंबोळी अवघ्या 10 ते 15 मिनिटांमध्ये बनवून तयार केलेली आहे. यासोबत खाण्यासाठी एक झटपट तयार होणारी नारळाची चटणी सुद्धा बनवलेली आहे. त्यामुळे जेव्हा केव्हा तुम्हाला आंबोळी खायची इच्छा होईल त्यावेळेला तुम्ही अवघ्या 10 ते 15 मिनिटांमध्ये हा बेत नक्कीच करू शकता. तुम्हाला सुद्धा ही रेसिपी बनवायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि थोडा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. चला तर मग पटकन आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात. तर आता हे डोशाचं बॅटर अवघ्या 2 मिनिटात आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये तयार करणार आहोत. त्यामुळे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी घेतलेला आहे 1 वाटी बारीक रवा. इथे तुम्ही जाड बारीक कोणताही रवा घेतला तरीही चालेल. फक्त हे साहित्याचं प्रमाण मोजून घेताना आपल्याला घरातील कोणत्याही एका वाटीने किंवा भांड्याने मोजून घ्यायचं आहे. आता सारख्याच वाटीने इथे मी पाव वाटी घेतलेले आहेत पोहे. त्यानंतर यामध्ये घालूयात 1 चमचा साखर. साखर घातल्यामुळे डोशाला रंग खूप छान येतो आणि जाळीसुद्धा छान पडते. आता हे सगळं साहित्य मिक्सरवर बारीक फिरवून आपल्याला वाटून घ्यायचं आहे. तर हे बघा, घेतलेलं सगळं साहित्य मिक्सरवर फिरवून घेतलेलं आहे आणि याची अशी ही छान जाडसर पावडर तयार करून घेतलेली आहे. खूप जास्त याचं बारीक पीठ करून घेतलेलं नाही आहे, थोडंसं हे असं रवाळच आहे. आता यामध्ये आपण घालणार आहोत अर्धी वाटी ताजं आणि घट्टसर असं दही. खूप जास्त आंबट दह्याचा वापर करायचा नाही. तर हे बघा, दही घातल्यानंतर सारख्याच वाटीने मोजून मी यामध्ये 1 वाटी पाणी घातलेलं आहे. रवा पोह्याचं पीठ दही पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स व्हावं, एकजीव व्हावं याकरता आधीच आपल्याला चमच्याने खालीवर करून याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर याला मिक्सरवर फिरून आपण बारीक वाटून घेणार आहोत. तर हे बघा, हे मिक्सरवर फिरून घेत असताना यामध्ये आपण 1 वाटी पाण्याचा वापर केलेला होता. आणखीन हे मिश्रण घट्टसर आहे त्यामुळे मी यामध्ये पुन्हा अर्धी वाटी इतकं पाणी घालणार आहे. पाणी घालत असताना लगेचच खूप जास्त पाणी आपल्याला एकाच वेळेला घालायचं नाही, असं थोडं थोडं पाणी यामध्ये घालायचं आणि मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. तर हे बघा, अवघ्या 2 मिनिटात इथे तुमचं डोशाचं बॅटर तयार झालेलं आहे आणि तुम्ही इथे बघत असाल तर आधीच यावरती छान असे बबल्स तयार झालेले आहेत. यावरून तुमच्या लक्षात येईल की आंबोळीसुद्धा आपली मस्त अशी जाळीदार तयार होणार आहे. हे संपूर्ण बॅटर तयार करण्यासाठी इथे आपण एकूण 1.5 वाटी पाण्याचा वापर केलेला आहे आणि हे असं इडली डोशासाठी आपण ज्या पद्धतीने बॅटर बनवतो अगदी तसंच बॅटर बनवून तयार केलेलं आहे. तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता. हे बॅटर तयार झाल्यानंतर आहे ना, यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि 10 मिनिटं आपण याला असंच ठेवून देणार आहोत. तोपर्यंत आपण यासोबत खाण्यासाठी झटपट तयार होणारी ओल्या नारळाची चटणी करून घेणार आहोत. त्यासाठी इथे मी घेतलेले आहेत अर्धी वाटी ओल्या नारळाचे काप, तितकीच भाजलेल्या फुटाण्याची डाळ, 2 हिरव्या मिरच्या, त्याचबरोबर 4 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आल्याचे तुकडे, त्याचबरोबर चवीपुरतं मीठ. सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आणि वाटण्यापुरतं पाणी घालून मिक्सरवर फिरून याची बारीक अशी चटणी वाटून तयार करून घेतलेली आहे. आता यावरती तुम्हाला हवं असेल तर तुम्ही फोडणी घालून चटणी तयार करू शकता किंवा ही अशीच खाल्ली तरीसुद्धा चालेल. इथे आपली चटणी तयार झाली आणि तोपर्यंत आपण जे डोशाचं बॅटर सेट होण्याकरता ठेवलेलं होतं ते सुद्धा व्यवस्थित सेट झालेलं आहे. यामध्ये घालूयात चवीपुरतं मीठ आणि इथे मी घेतलेला आहे अर्धा चमचा इनो फ्रूट साल्ट. याऐवजी तुम्ही खाण्याचा सोडा घातला तरीसुद्धा चालेल. आता हे ॲक्टिवेट होण्याकरता यावर 1 चमचाभर पाणी घातलेलं आहे आणि त्यानंतर आहे ना, याला एकाच डायरेक्शनमध्ये चमच्याने व्यवस्थित फेटून घेतलेलं आहे. 1-2 मिनटं याला चांगलं फेटून घ्यायचं आणि तुम्ही इथे बघाल याला फेटत असताना छान जाळी सुटलेली आहे आणि पीठसुद्धा मस्त हलकं फुलकं छान जाळीदार तयार झालेलं आहे. आता जर का तुम्हाला यामध्ये इनो किंवा सोडा वापरायचा नसेल तर हे पीठ तुम्ही 3 ते 4 तासासाठी फर्मेंट होण्याकरता ठेवू शकता. पण जर झटपट तुम्हाला नाश्ता बनवायचा असेल तर ही पद्धत अगदी योग्य आहे. लगेचच आता डोसा बनवायला घेऊयात. तर गॅसवर बघा डोसा पॅन गरम करायला ठेवलेला आहे. यावर सुरुवातीलाच पाण्याचा हबका मारायचा आणि याला टिश्यू पेपर किंवा एखादा स्वच्छ सुती कपड्याने पुसून घ्यायचं. त्यानंतर आहे ना, पळीच्या मदतीने
यावर आपल्याला बॅटर घालायचं आहे. तर साधारण पळी दीड पळी बॅटर यावरती घालायचं आणि अगदी हलकंसं याला तव्यावरती पसरून घ्यायचं आहे. खूप जास्त जाड ठेवायचं नाही किंवा अगदीच पातळसुद्धा याला करायचं नाही. हलक्या हाताने याला तव्यावर पसरून घेतल्यानंतर बघा लगेचच याला जाळी सुटलेली आहे. छान अशी जाळीदार आंबोळी आपली यामुळे तयार होते. आता यावरती मी चमचाभर तेल घालणार आहे, म्हणजे मग खालच्या बाजूने छान खरपूस अशी आंबोळी तांबूस रंगावर भाजली जाते. 2 मिनिटं यावर झाकण ठेवून मध्यम गॅसवरती आंबोळी छान अशी भाजून घेतलेली आहे. आणि हे बघा आंबोळी खालच्या बाजूने किती मस्त अशी भाजली गेलेली आहे. छान असा याला तांबूस रंग आलेला आहे आणि वरून बघा जाळी किती सुरेख आलेली आहे. छान जाळीदार आंबोळी अशा पद्धतीने तयार झालेली आहे. आता खालच्या बाजूने आंबोळी अगदी व्यवस्थित भाजली गेलेली आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वरच्या बाजूने सुद्धा आंबोळी भाजून घेऊ शकता. पण ही आंबोळी दोन्ही बाजूने जर का भाजून घेतली तर ती थंड झाल्यानंतर थोडीशी कडक होऊ शकते, तितकीशी ती मऊ लुसलुशीत राहत नाही. तर तुम्ही इथे बघितलंच असेल की आज इथे आपण कुठलीही पूर्वतयारी न करता, डाळ तांदूळ भिजत न घालता आणि पीठ न आंबवता अवघ्या 10 ते 15 मिनिटात ही मस्त अशी जाळीदार मऊ लुसलुशीत आंबोळी बनवून तयार केलेली आहे. एखाद्या दिवशी लहान मुलांच्या टिफिनसाठी झटपट नाश्त्याला काही बनवून द्यायचं असेल, प्रवासामध्ये न्यायचं असेल तर हा आंबोळीचा बेत तुम्ही नक्कीच करू शकता. अगदी फटाफट या मऊ लुसलुशीत जाळीदार आंबोळ्या बनवून तयार होतात आणि खायलासुद्धा मस्त लागतात. हा हलका फुलका नाश्ता सकाळच्या घाई गडबडीमध्ये करायला तुम्हाला काहीच हरकत नाही. अवघ्या 10 ते 15 मिनिटात तयार होणारा हा नाश्ता आणि यासोबत तयार केलेली नारळाची चटणी खायला खूप छान लागते. या एकाच पिठापासून तुम्ही छान जाळीदार आप्पे किंवा मस्त कुरकुरीत डोसे सुद्धा तयार करू शकता. अगदी फटाफट बनून तयार होतात. तर तुम्ही सुद्धा ही मस्त अशी जाळीदार मऊ लुसलुशीत आंबोळी आणि चटणीची रेसिपी नक्की करून बघा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला जरूर एक लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.